सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि MSEBच्या सर्व अधिकाऱ्याचं आणि शेतकऱ्यांचं कम्युनिकेशन व्हावं आणि दोघांच्या संयमानं या तालुक्यातील विजेचे प्रश्न सुटावेत, त्या बाबतीमध्ये या ठिकाणी कार्यकारी अभियंता नुकतेच हजर झालेले आहेत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे चार्ज होता ते शिंदेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. साळवे साहेब नवीन हजर झालेले आहेत, ते आलेले आहेत. आपल्या निवेदनाचा विचार करून दोन्ही कार्यकारी अभियंता या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन आलेले हद्दीद विभागाचे माने साहेब उपस्थित आहेत. तालुक्यातले सगळे शाखा अभियंता आणि सगळे आमचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरुवातीला या ठिकाणी आमच्या या निवेदनाची गंभीर दखल घेऊन MSEBच्या कार्यकारी अभियंता यांनी अतिशय जबाबदारीने एक चांगली बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न होते की सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10 ही लाईट चालू करण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण क्षमतेनं वीज मिळायला पाहिजे. त्याचबरोबर सांगोला शहराला सुद्धा पूर्ण क्षमतेनं ग्राहकाला वीज मिळावी, असे अनेक प्रश्न आपण जे निवेदनाद्वारे दिले होते ते सामोपचारानं सगळे प्रश्न भविष्यकाळामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ग्राहकाची आणि वीज अधिकाऱ्यांच्या समन्वयाची गरज आहे आणि थोडंसं लोकांनाही आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. आबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी भेट दिली शिष्टमंडळानं. काय चर्चा झालेली आहे त्या संदर्भामध्ये आपण काय उपाय आबांनी आज या सांगोला उपविभागामध्ये त्यांचे शिष्टमंडळ या ठिकाणी ऑफिसला कार्यालयात येऊन त्यांच्या काही सूचना दिल्या होत्या. त्या सर्व सूचनांचं सविस्तर सांगोपान चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल, जसं की ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवणे, लूज गाळा जे आहे ते सरळ करणे, काही ठिकाणी पोल उभे करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की संध्याकाळी आणि सकाळी जो काय आपला याचा फोर्स लोड शेडिंग म्हणा किंवा अनकंट्रोल लोडच्या पुढे गेल्यामुळे जे काही वारंवार वीज पुरवठा खंडित होतो त्याच्यावर साधक बाधक आणि सखोल चर्चा झाली. त्या निमित्तानं आमच्या दृष्टीनं आम्ही पूर्ण म्हणजे त्याचं नियोजन केलेलं आहे की कसं शेतकऱ्यांना या भागामध्ये वीज पुरवठा सुरू मिळेल. तर माझी एक या ठिकाणी सर्व शेतकरी आणि ग्राहकांना एक विनंती आहे की आपला जो टाईम आहे त्या वेळेत म्हणजे जे आपली शेती नॉन एजी फिडर आहे त्या फिडरवर फक्त लायटिंगच लोड वापरावा, जेणेकरून आपली लाईट जाणार नाही. योग्य क्षमतेचे आपण म्हणतो काय इन्स्ट्रुमेंट योग्य क्वालिटीचे वापरायचे.